हॅलो एव्हरीवन, आपलं स्वागत आहे उजन्स किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत तिळाची चिक्की। त्यासाठी लागणारे साहित्य मी 2 चमचे तूप घेतलं, 1 वाटी गूळ घेतला, 1 वाटी तीळ घेतलाय। आपण आता छान भाजून घेऊ तिळेला। मंद आचेवर तीळ भाजायची आहे, खूप खरपूस पण नाही भाजायची। आपण तीळ पॉलिश केलेली तीळ घेतली आहे। तीळ आपली छान भाजून झाली, आता मी काढून घेते। मंद आचेवर छान भाजली आहे। मी आता कढईत तूप टाकून घेते 1 ते 1.5 चमचे, जेणेकरून आपला गूळ खाली चिटकायला नको, कारण मी पाणी नाही टाकणार पाक बनवताना। आणि छान आपण आता गुळाला पण कमी आचेवरच हे करणार आहेत, पितळेपर्यंत छान पाक करून घेऊ। आपला पाक झालाय आता छान। त्याला आता आपण चेक करणार आहे पाण्यामध्ये टाकून की पाक कसा चेक करायचा। 5 मिनिटाच्या आत झालाय आपला पाक आणि छान गोळी पण झाली आहे पाकाची। वाजता येते पाण्यात टाकल्यावर असा खणखण आवाज येतो। आपला पाक रेडी आहे। आपण आता ही तीळ टाकून घेऊ आणि कमी आचेवरच हलवू पटापट। मी आधीच पोळपाटला तूप लावून ठेवलंय। पटापट मिक्स केलं की आता मी ते पोळपाटवर टाकून घेते। आणि एक सारखं ते पॅचेलाच्या साहाय्याने करून घेते आणि बेलनला तूप लावून थोडंसं लाटून घेते। मला मध्यम म्हणजे पातळ हवी की जाड हवी आपल्यानुसार, मी थोडी मध्यमच ठेवणार आहे। आणि कटरच्या साहाय्याने पटकन कट करून घेईल, जेणेकरून नंतर कडक नाही होणार। पण मी कट केल्यानंतर 5 ते 6 मिनिटं राहू देईल त्याला छान। अगदी झटकीपट होणारी रेसिपी बघू शकतात। कट करून मी लगेच दाखवते आणि छान झाली आपली वडी। 5 मिनिटाच्या आत आपली रेसिपी रेडी। खूप सुंदर कलर आलाय आणि छान आपल्याला हवा त्या आकारात, हव्या त्या डिझाईनने आपण कट करू शकतो। अवघ्या 5 मिनिटाच्या आत आपली रेसिपी तयार। चिक्की छान कडक पण झाली आहे। आपली डिश तयार झाली आहे, तिळाची चिक्की। आवडली असेल तर नक्की करून बघा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मस्त खा, स्वस्थ राहा। थँक यू। हॅपी मकर संक्रांत।